नमस्कार. दिव्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सर, आता जोरबीनगरमध्ये डीपी संदर्भात जो एक आंदोलन चालू आहे, एल्गार चालू आहे, त्या संदर्भात आता आपण जो जुना डीपी आहे त्या संदर्भात काय सांगाल? काय त्याच्यामध्ये त्रुटी काय आहे? रुपीनगर येथील 218 गट नंबर येथील गाळजाई माता मंदिर हे आपलं रुपीनगर तालुक्यातलं ग्रामदैवत आहे. तर पूर्वीच्या डीपीमध्ये ज्या पालिकेचे नियम होते त्या नियमाप्रमाणे त्या परिसरामध्ये सर्वे करताना गव्हर्नमेंटचे नियम असे आहेत की तुम्हाला तिथं मंदिर, हॉस्पिटल, तुम्हाला शाळा हे टाळून तुम्हाला रस्ते जागेवरती येऊन सर्वे करायचे असतात. आता माझ्याकडे पुरावा असा आहे की जुन्या डीपीमध्ये हा जो मला रस्ता आहे हा इथं त्यांनी टी म्हणून दाखवलेला आहे आणि हा आहे आपलं ग्रामदैवत गाळजाई माता मंदिर. तर ह्या मंदिराला लागून जागेवरून त्यांनी सर्वे करून ह्या डीपी नकाशामध्ये हा टेम्पल म्हणून हा टी त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे जो पूर्वीचा नकाशा होता जो यांनी जागेवर आणून बनवलेला आहे हा परफेक्ट त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी केला होता. आता यांनी काय केलेले आहे की नवीन नकाशा बनवताना हे टेम्पल जे आहे आपलं ग्रामदैवत हे यांनी रस्त्याच्या मधोमध घेतलेलं आहे. हे नियमाला धरून नाहीये. हे जो रस्ता आहे हा टेम्पलच्या पुढे 80 फूट होता, तो त्यांनी आता जागेवर बसून कोणताही सर्वे न करता हा रस्ता जो 80 फूट इथं होता वड्याच्या कडेला होता, हे अख्ख्या जगाला माहिती आहे की हा रस्ता वड्याच्या कडेला होता, तो आता यांनी जागेवर बसून ऑफिसमध्ये बसून रेगावरून हा रस्ता मंदिरावरती घालण्यात आलेला आहे. आणि पूर्ण मंदिर हे जे आमचं ग्रामदैवत आहे रुपीनगर तालुक्याचं हे यांनी रस्त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि इथे एका माजी पुढारीची इथे एक पार्टी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी वाचवण्यासाठी त्यांनी हा सरकवला रस्ता इकडे. हा आमचा सर्वांचा ठाम आरोप आहे. जो नवीन डीपी आहे, जो नवीन डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठे राजकारण दिसतंय का? कुठं राजकारण केलं गेलंय का? 100% राजकारण केलेलं आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की ही जी प्रॉपर्टी आहे ही जी प्रॉपर्टी इथं होती पहिली, या प्रॉपर्टीवरती अनेकांच्या तक्रारी येत महापालिकेकडे ही प्रॉपर्टी अनधिकृत आहे आणि हिला पाडा म्हणून यांचे अर्ज रेडी आहेत सगळ्यांचे. ही रस्त्यामध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे ह्यांना ही प्रॉपर्टी वाचवता येत नव्हती, म्हणून ह्यांनी ना अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा जो डीपी प्लॅन जो तयार होत होता वर्षभरापासून ह्याच्यामध्ये यांनी फेरफार करून हे जे रस्ता जो ह्यांच्या प्रॉपर्टी वरती होता तो त्यांनी इकडे सरकवला आणि स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी फ्री होल्ड करून घेतली, असा आमचा आरोप आहे. सर, आता हे जे पुढारी आहे, जे राजकीय तुम्ही म्हटला की राजकीय स्वतःच्या स्वार्थापोटी या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, मग कुठेतरी महानगरपालिका पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे का असं आपल्याला वाटतंय? 100% इन्क्लूड आहे. कारण फक्त जर आमचाच जर प्रश्न असता, फक्त मंदिरापुरता रस्ता सरकवला असता पालिकेने, तर आम्ही एक वेळ मान्य केलं असतं. पण माझ्याकडे आता 4-5 प्रॉपर्ट्यांचा मी अभ्यास केलेला आहे. या प्रॉपर्ट्यांमध्ये सुद्धा ह्यांनी 15 फूट 20 फूट असे यांनी रस्ते सरकवलेले आहे आणि ह्या रस्ते जिथे जिथे सरकवले आहेत तिथं ह्याच पुढाऱ्यांच्या सगळ्या प्रॉपर्टी आहेत. मग आता हे कसं काय आम्ही मान्य करायचं की फक्त आमच्यावरती आमचंच रस्ता फक्त सरळ केला आहे अधिकाऱ्यांनी? ह्या ठिकाणी सुद्धा अन्याय झालेला आहे. आता तुम्हाला सांगतो मी, रुपीनगर येथील नवनिर्माण हाऊसिंग सोसायटी येथील रामेश्वर चौक ते वंदे मातरम चौक या ठिकाणी जुन्या डीपीमध्ये 12 मीटरचा रोड होता आणि तो जुन्या डीपीमध्ये समान त्यांनी तो रस्ता सोडला होता. आता नेमका तिथं एका बाजूला रोड कसा काय गेला तो तिथं माझ्याकडे पुरावा आहे बघा. आता हे रोड आहे आणि हा इकडे एका बाजूला रस्ता गेला. इथं राहतात बघा ते रघुनंदन घुले म्हणून आमचे माजी नगरसेवक आहे, हा त्यांच्या साईडला हा 20 फूट रोड सरकवलेला आहे. मग इथं समोर कोणाची प्रॉपर्टी आहे ह्याचा पण लोकांनी अभ्यास करा की ही कुणाची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी यांनी इकडे रस्ता सरकवलेला आहे. आता हा झाला एक किस्सा. विकास हाऊसिंग सोसायटीमध्ये हा रस्ता 12 मीटरचा रस्ता इथं आहे. हा सुद्धा 40 फुटी रोड हा समान पूर्वीच्या डीपीमध्ये होता, प्लॅनमध्ये होता. आता हा रोड एका बाजूला सरकवण्यात आलेला आहे, 20 फूट एका बाजूला सरकवलेला आहे. आता ह्या रस्ता जो समान होता हा कुणाच्या हितासाठी हा एका बाजूला सरकवण्यात आला आहे हे सुद्धा नागरिकांनी हा जाणून घ्या. हा गट नंबर आहे 231 विकास हाऊसिंग सोसायटी. आता ही एक सोसायटी आहे शिवशंभो सोनीगेला मैदान
शिवराज पार्क या ठिकाणी 215 गट नंबर आणि 216 मध्ये एक 18 मीटरचा रोड प्रस्तावित आहे जुन्या डीपी पासून. तर त्या रोड पाशी सुद्धा हा रोड 10 ते 15 फूट हा रोड माझ्या अंदाजाप्रमाणे हा रोड सुद्धा शिफ्ट करण्यात आला आहे. मग नागरिकांनी याची दखल घ्यावी की हा रोड कुणाच्या प्रॉपर्टीसाठी हा शिफ्ट करण्यात आलेला आहे आणि नागरिकांच्या घरावरती हा रोड का शिफ्ट करण्यात आला आहे ह्याचा नागरिकांनी तपास घ्यावा. आम्ही आता हे जे रोड शिफ्ट झालेले आहेत इथे एक रोड आहे बघा, इथे एक शाळा आहे बघा, ज्योतिबा मंदिर जे ज्योतिबा नगरला देवस्थान आहे त्याच्या मागे एक प्रॉपर्टी आहे, तिथं शाळेचं आरक्षण होतं. ती शाळेचं आरक्षण अलीकडे एका प्रॉपर्टीवरती सरकवण्यात आलेले आहे. हे कसं काय सरकवण्यात आलेले आहे? डेपोच्याकडे शाळेची गरज आहे का? बस शाळेची गरज नसताना हा आरक्षण तुम्ही का सरकवलं, याचा तुमचा हेतू काय होता हे सुद्धा लोकांनी तपासलं पाहिजे. 199 गट नंबर आहे हा. आता बाकीच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत वैयक्तिक लेवलच्या त्याच्या मी जात नाही की कुणी कुठे प्रॉपर्टी शिफ्ट केलेल्या आहेत. याच्यावरून मी तुम्हाला सांगतो, आमचं गारजा माता मंदिर हे जे देवस्थान आहे पवित्र स्थान आहे, याच्या स्थानामध्ये रुपीनगरचे सर्व नागरिक, तवडेचे सर्व नागरिक प्रत्येक सणासुदीला तिथं दर्शन करायला येतात. 60-70 वर्षापासून इंग्रजांच्या काळापासून हे मंदिर इथं आहे. इथं मंदिर जे आहे ते उगम पावलेलं आहे, स्वयंभू मंदिर आहे. इथं नागरिकांची दररोज इथं हजारो नागरिक दर्शनाला येतात. मग तुम्हाला हे मंदिर दिसलं कसं नाही हा माझा प्रश्न आहे. आणि हे कुणाच्या हितासाठी यांनी सरकार रस्ता हे सुद्धा नागरिकांनी यांना प्रश्न विचारा, पुढाऱ्यांना. या पुढचं पाऊल काय असणार आहे सर? पालिका प्रशासनाला आपण नंतर या गोष्टीवरती काय मेसेज काय देणार आहे आणि पुढचं आंदोलनाची आपली दिशा कशी आपण आखली आहे आणि कशी असणार आहे ती दिशा? आमचं पहिलं पाऊल आम्ही घेतलेलं आहे की आम्ही जवळपास 4 ते 5 हजार हरकती आम्ही या देवस्थान वाचवण्यासाठी आम्ही घेणार आहे. हे देवस्थान वाचत असताना देवस्थानच्या मागे जी काय लोकांची गरिबांची घरं लोकांनी कष्टाने बांधलेली आहेत हे सुद्धा आम्ही ह्या मंदिराच्या आंदोलनातनं हे सुद्धा आम्ही घरं सर्व वाचवणार आहे. आणि आम्ही हे सगळे नागरिक आमच्या बरोबर आहेत. आता हे आंदोलन करत असताना आमची मागणी हीच राहणार आहे की हा जो डीपी रोड जो 24 मीटर यांनी टाकलेला आहे हा आम्हाला पूर्णपणे रद्द करून पाहिजे. आणि जो पूर्वी वड्याच्या कडेला ग्रामपंचायत काळामध्ये 10 ते 15 फुटाचा जो रोड होता तो रोड सिटी सर्वेमध्ये नोंद आहे रोड तो रोड कायम करून तिथून लोकांना ये जा करण्यासाठी लोकांनी आणि पालिकेने हिला सहकार्य करून हा रस्ता तुम्ही चालू करावे. आणि ज्या ज्या ठिकाणी रस्ते रुपीनगरमध्ये मोठे आहेत, छोटे आहेत, ते रस्ते थोडेसे रुंदी करून रुपीनगरला तुम्ही एक रस्त्याचं तुम्हाला जाळा निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे. हे करत असताना हा 24 मीटर रोड आहे, हा तळवड्यामध्ये रुपीनगर सारख्या दाट वस्तीमध्ये हा रोड टाकलाच कशासाठी 24 मीटर एवढा 80 फुटाचा रोड. इथून जे टोक आहे आपलं पिंपरी चिंचवडचं ते शेवटचं टोक हे रुपीनगर आहे. ह्या रुपीनगरमधून कोणीही आर या पार जात नाही. मग हा 24 मीटर रोड कशासाठी त्यांनी टाकला पालिकेने ह्याचा मला सवाल पालिकेला करायचा आहे. आणि ह्या रोड जेव्हा होता 20 वर्षापासून एकाही पुढाऱ्यांनी ह्या रोडसाठी कुणीही काहीही प्रयत्न केले नाही. सगळे पुढारी झोपलेले होते, एवढे सगळे मिळून सगळे राजकारण करून कुणालाही याच्यातून जाग नाही आली. नाही कुठला नागरिक ह्यासाठी कधी कुणी आंदोलनासाठी कुणी पुढे आलेले आहे. आज नेमकं मंदिर जाते म्हणून आज आम्ही आंदोलन सुरुवात केली आणि लोक आम्हाला सगळी जुळत गेली. आणि आता आम्ही हे रोड आम्ही हा हटवणार म्हणजे हटवणारच आहे रोड हा. आणि गरीब नागरिकांची जी काय घरं बाधित होतं त्यातलं एकही घर आम्ही ह्याच्यातून बाधित होऊन देणार नाही आणि हा रोड आम्ही रद्द करणार म्हणजे करणारच आहे. तर जो नवीन डीपी प्लॅन आहे आपण जसं सांगितलं की त्याच्यामध्ये मंदिर पण जात आहे, लोकांची घरंही जात आहेत. मग नवीन डीपी प्लॅनला आपण तर विरोध केलाय, पण जुना जो डीपी प्लॅन आहे त्याला आपण होकार केलाय का आपल्याला नवीन डीपी प्लॅन आखायचा आहे? त्या संदर्भात काय सांगणार आपण? आमची मागणी अशी आहे की तुम्ही डीपी प्लॅनचं ज्यावेळेस तुम्ही आता परत रिन्यू करताय तुम्ही कमीत कमी नागरिकांना तुम्ही विचारायला पाहिलं होतं की रुपीनगर हे रेड झोन बाधित क्षेत्र आहे. इथं असं सुद्धा कोणी आम्हाला सुविधा देत नाही, रस्ते देत नाही, काही करत नाही आम्हाला. मग हा डीपी प्लॅन आमच्या माथाने तुम्ही मारतात कशाला? तुम्ही आम्हाला गार्डन दिलं नाही, तुम्ही अजून आम्हाला काही तुम्ही सुविधा नाही, आरोग्य इथं मोठं काही इथं हॉस्पिटल नाही, काही नाही. मग हा तुम्ही रोड कशा आमच्या माथी मारताय? तुम्ही सर्व समावेशक हा तुम्ही एक डीपी प्लॅन रुपीनगर तळवड्यासाठी तुम्ही एक करा. आज रुपीनगरची कोंडी 100% झालेली आहे. रस्ते सगळ्यांना हवेच आहेत, हे कोंडी फुटायलाच पाहिजे.
पण सर्वसामान्यांच्या घरावरती बुलडोझर फिरून आम्हाला हा रोड नको आहे. जे रोड एक्झिस्टिंग आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. जिथं काही रोडची जागा शिल्लक असतील ते रोड तुम्ही पहिले हे करा आणि नंतर मग तुम्हाला जिथं जिथं तुम्हाला गरज असेल तिथं तुम्ही रोड करा. पण हे जे आता तुम्ही करताय अन्याय, घरी बसून तुम्ही ऑफिसमध्ये बसून हे तुम्ही नागरिकांमध्ये जे अन्याय केलाय, लोकांच्या घरावर लोकांना घरात जसं झालेल्या लोकांना कळलंय की हा डीपी प्लॅन जातोय, लोकांना अन्न जात नाही, लोक जेवायचे लोक आता थांबले सगळे. आता अशी लोकांची परिस्थिती. लोक रोज मला येऊन परेशान करतात की आता हा काय करणार तुम्ही, आता कसं होणार आहे, आमचं घर जाणार आहे की नाही. ह्याला उत्तरदायित्व कोण आहे? स्थानिक पुढे ते सगळे पळून गेलेत सगळे. आणि आता तुम्हाला जे काय करायचं आहे ना ते तरी निदान नागरिकांना विचारून करा. सर, मग आपण जे सांगितलं की काही पुढाऱ्यांनी स्वार्थपोटी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एक डीपी प्लॅन चेंज केलेत, मग आता आपल्याला कुणाकुणाचा सपोर्ट आहे, कुठल्या नेते मंडळीचा सपोर्ट आहे की आपल्या एल्गारमध्ये? आमच्या भागातील दमदार आमदार महेशदादा दानगे यांच्या कानावरती ज्यावेळेस ही गोष्ट पडली त्यावेळेस त्यांनी मला निरोप दिले की आम्ही तुमच्या मंदिराच्या जी बचाव समितीच्या वतीने जे तुमचं आंदोलन चालू आहे त्यासाठी माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे. एक दिवस आता त्यांनी मिटिंग लावली होती अधिकाऱ्यांची पालिकेच्या. त्या पालिकेच्या मिटिंगमध्ये तवडेगावच्या लोकांचे सहभाग होता. त्याच्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तुमचा काय प्रश्न आहे. तर मी माझा ह्या मंदिराचा प्रश्न आणि ह्या 2-3 सोसायट्यांचा जो आता ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो तिथं मी त्यांच्या त्यांना फीडबॅक त्यांना दिलेला आहे. त्यात सूचना अशा दिल्यात की हा रोड रद्द करावा. हा जो मंदिरापासून जो जुना डीपी रोड आहे आणि जो आता नवीन टाकलेला आहे हे दोन्ही रद्द करा म्हणून मी तिथं आमचं मत तिथं नोंदवलेलं आहे. आणि ह्या ज्या 2 सोसायट्यांची जी आता जी काही मागणी आहे ती पण मागणी तिथं नोंदवण्यात आलेली आहे. आणि आमदार ह्या मंदिरासाठी किंवा ह्या रुपीनगरच्यासाठी आमदार खूप सकारात्मक आहेत आणि ते आम्हाला निश्चित मदत करतील ही मला खात्री आहे.